ट्रॉफी. आणि ही ट्रॉफी सारखी वाटली जात नाही. तसंही आपल्यातील प्रत्येकाला ही ट्रॉफी लढून जिंकायची आहे. ओके. असं अजून तरी बिग बॉसना वाटतं. स्वतःसाठी जिंकायची आहे असंही बिग बॉसना वाटतं. कारण एकच, मराठी माणसाला फुकट आणि आयतं मिळालेलं आवडत नाही. बरोबर ना? तशीच ट्रॉफी ही फुकट आणि आयती मिळू नये किंवा आपणही वाटून टाकू नये यासाठी हातात ती ट्रॉफी दिलीये. मी म्हटलं तसं मराठी माणसाला फुकट आणि आयतं आवडत नाही याची प्रचिती यावी म्हणून बिग बॉस या ट्रॉफी सारखं या आठवड्यात आपणा सर्वांना फुकटात देत आहेत गोल्डन रेशन कार्ड. बघा, गोल्ड लागतंय का? भेटू नंतर. बिग बॉस आम्ही फाईट करू. बिग बॉस आम्ही लढू. या रेशन आलं समज आम्हाला. दुपारी 1:45 वाजता. चपात्या कोण भाजतंय? तुला भाजायचं? तू चांगला भाजतेस ना. पण तू नको भाजूस रे. वा भाजूस. तू ये ना. मी बघ सांगते तू ये अगं. आयतं कधी खाऊ? 10 आठवड्यात आता पहिल्यांदा तू ड्युटी घेतली सकाळची. नाही तर कुठे ड्युटी होती तुझ्याकडे? त्याच्या आधी मी कामच केलं नाही अगं. कधीतरी मध्ये मध्ये आपली आली चपात्या लाटायला. टॉयलेट करत होती. एक्झॅक्टली. म्हणजे काम काही केलंच नाही का मी याच्या आधी? थोडंफार. पण काम केलं नाही केलं ना अनुश्री. तन्वीला विचार की थोडं पुढे कुठे केलं? ये मी तर म्हणते तू चांगल्या करते. ये इथे एकदा शिकव ना. ये ना. मला नाही शिकवायचंय. अगं दाखव एकदा. काय झालं? तुला येतात ना शिकायचं. मला नाही. एकदा शिकव ना. जर कोणी म्हणतंय की पोळी चपाती कच्ची राहिली, नॉट नेसेसरीली की त्या माणसाला पण भाजता येतच असेल. फक्त ते इन्फॉर्मेशन आहे की चपाती कच्ची राहते. ती काय म्हणाली? तू नको करूस म्हणून तिला दे. मी म्हटलं मला व्यवस्थित भाजली शिकवायचं. म्हणून. अरे पण आता ह्याच्या पुढे पण मला पण आली पाहिजे ना. मी कुठे चुकते मला कळलं तर पाहिजे. मग ते तिच्याकडूनच शिकावं लागेल. ते मी काय सांगितलं की त्या कच्च्या वाटतात. मी केलं ना करेक्शन. मला करेक्शन केलं. अगं पण मला मीठ मुरत ठेवलं. सकाळी पिढीनं कच्चा होता. मग मी तेच करेक्शन करायचं. मला करेक्शन करायचं. तर मी तुला सांगितलं मला दाखव. तुला येतं ना. मला दाखव. काय सांगितलं? मग मला दाखव ना कसं करायचं. मला एकदा कळून मी बरं राकेश शिकव. मला शिकव ना एकदा. कुठे चुकतंय ते तुमची शेकलेली. आता ह्याला असं टाकायचं आणि थोडं शिजू. इथं ध्यान देवायचं. एकदम इथं ध्यान द्यायचं. एका बाजूने म्हणजे थोडं शेकलं आपण पलटी करायचं. ओके. माझी मैत्रीण आतमधून फुलतो ना. आतमधून शेकते. एकदम हळूहळू हात फिरवायचे. हो.